हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपलं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या या व्हिडिओकडे बोलूयात. तर मित्रांनो, आपण पाहणार आहोत हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा रिव्ह्यू. तर मित्रांनो, आता घरामध्ये सगळी लगबग सुरू असते आणि त्यावेळी आता इथे ही जी काही कृष्णा आहे ती माधव काकांना म्हणत असते की माधव काका, आज ना घर असं स्वच्छ सुंदर करा पहा आणि सगळी तयारी ना झाक असली पाहिजे. तर त्यावेळी आता इथे तिने माधव काकांना काम सांगितलेलं आहे आणि त्याच वेळी बाळजाबाई आणि इकडे आबा जे आहे ते त्या दोघांना विचारू लागतात की आज कसली गडबड चालली एवढी. तर त्यावेळी आता इथे कृष्णा जी आहे ती बोलते की आपल्याकडे पाहुणे येणार आहेत ना आणि म्हणूनच त्या सगळ्याची तयारी चालली आहे. तर आबांना कळत नसतं की आपल्याकडे कोण बरं पाहुणे येणार आहेत. तर त्याच वेळी आता हा जो दुष्यंत आहे त्याने एक साडी आणलेली असते आणि त्यावेळी आता दुष्यंत बोलतो की बघ बरं कृष्णा, ही साडी कशी आहे ती. तर त्यावेळी आता कृष्णा जी आहे ती साडी पाहू लागते आणि सांगू लागते की ही साडी ना खरंच खूप झाक आहे. तर त्यावेळी आता दुष्यंत जो आहे तो त्याच्या आईला विचारतो की आई, मला सांग ही साडी कशी आहे. तर त्यावेळी आता इथे ती सुद्धा सांगू लागते की साडी खूप झाक आहे आणि आबा देखील बोलू लागतात की हो, साडी तर खूप झाक आहे, पण ही साडी कोणासाठी. तर आता इथे दुष्यंत जो आहे तो बोलू लागतो की दुसरी कोणासाठी असणार आई, ही साडी तर कृष्णासाठीच आहे ना. तर त्यावेळी आता आई जी आहे ती बोलते की आता ना खूप छान चाललंय बरं का तुमचं, साडी देणं, हे करणं ते करणं, अरे वा, खूप छान चाललंय सगळं, असं बाळजाबाई इथे दुष्यंतला म्हणत असते. तर त्याचनंतर आता दुष्यंत जो आहे तो बोलतो की मग नवरा बायकोमध्ये प्रेम असलं तर त्यांचा संसार सुखाने होतो ना, आणि तसंच तर असायला हवं. संसारामध्ये नवरा बायकोचं एकमेकांवरती प्रेम असायला हवं, एकमेकांमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न असायला हवा. तर त्याचवेळी आता इथे दुष्यंत जो आहे तो बोलतो की आणि तशाच प्रकारे आज जे काही पाहुणे येणार आहेत ना ते आपल्या आईला पाहण्यासाठीच तर येणार आहेत. तर आता बाळजाबाई उठून उभी राहते आणि बोलू लागते की काय कृष्णा, हे सगळं काय आहे. तर त्यावेळी आता कृष्णा सांगू लागते की बाळजाबाई, आज जे काही पाहुणे येणार आहेत ते फक्त खास तुमच्यासाठी येणार आहेत, कारण ते तुम्हाला पाहायला येणार आहेत. तर बाळजाबाईला हे ऐकून ना खूप मोठा धक्का बसलेला आहे. तर बाळजाबाई जी आहे ती बोलू लागते की अरे दुष्यंता, तुम्हा दोघांचं काय चाललंय. हे पहा, मला कुठलंही लग्न करायचं नाही आहे, दुसऱ्यांदा लग्न वगैरे मला अजिबात करायचं नाही आहे, मी खुश आहे तुम्हा सगळ्यांमध्ये. तर आता इथे कृष्णा जी आहे ती बोलते की हे पहा बाळजाबाई, तुम्ही कितीही सांगत असल्या तरीही आम्हाला कळतं आहे तुमच्या मनातलं दुःख. असं मनातलं दुःख सांगण्यासाठी, एकमेकांना शेअर करण्यासाठी कुणीतरी असायला पाहिजे ना जोडीदार, आणि म्हणूनच आम्ही विचार केला आहे तुमच्या सुखाचा. आम्हाला तुम्ही सुखी पाहायचं आहे आम्हाला. तर आता इथे दुष्यंत जो आहे तो बोलतो की हो, मला माझ्या आईला सुखी होताना पाहायचं आहे, तिला कुठल्याही विचारांमध्ये घडलेलं मला अजिबात चालणार नाही. तर त्यानंतर असं बोलताना इथे आबांचं पूर्ण लक्ष दुष्यंतवर आणि इथे या कृष्णावर असतं. कृष्णा जी आहे ती बाळजाबाईला म्हणत असते की हे पहा बाळजाबाई, या सगळ्यामध्ये आबांचा होकार आहे, आबांना या लग्नामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे. म्हटल्यानंतर तुमचं दुसरं लग्न होणार आहे, त्यामध्येही काही प्रॉब्लेम नसणार आहे, त्यामुळे बाळजाबाई तुम्ही काळजीच करू नका, असं आता कृष्णा इथे बाळजाबाईला म्हणत असते. आणि त्याचनंतर आता इकडे बाळजाबाई तरी देखील म्हणत असते की अरे पोरांनो, तुम्हाला कळत कसं नाही आहे, मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते आहे ना की मला हे लग्न वगैरे काहीच करायचं नाही आहे, मी माझ्या आयुष्यात सुखी आहे. तर त्यानंतर आता इथे आबा जे आहे तेही हे सांगण्याचा प्रयत्न करणार असतात. पण आता इकडे दुष्यंत जो आहे तो बोलतो की आबा, तुम्हाला तर आईमध्ये काही इंटरेस्ट नाही आहे, म्हणजे तुम्ही तिच्याशी पुन्हा लग्न करणार नाही आहेत, तुम्ही आधीच लग्नासाठी नकार दिला आहे. मग आता तुम्ही एक काम करा, आमच्यासोबत आईला सपोर्ट करा, जेणेकरून आई खुश राहील आणि ती तिच्या संसारात रमून जाईल. तर त्यानंतर आता इथे आबा जे आहेत ते जरा गोंधळूनच जातात दुष्यंतच्या आणि कृष्णाच्या बोलण्यामुळे, कारण असं सगळं काही त्यांच्या डोक्यात येईल असं आबांना कधी वाटलंच नव्हतं. त्यावेळी आता इथे कृष्णा सांगू लागते की बाळजाबाई, तुमच्या जर डोक्यावरती हा अक्षदा पडेल आणि तुमच्या आयुष्यात हा व्यक्ती जर आला ना तर तुम्ही खूप खुश राहाल, असं आता इथे कृष्णा बाळजाबाईला म्हणत असते. पण बाळजाबाई जी आहे ती कृष्णाला सांगत असते की अगं कृष्णा, तुला कळत कसं नाही, या
ह्या वयात जर मी दुसरं लग्न केलं तर लोक काय बोलतील. तर त्यावेळी आता इथे कृष्णा जे आहे ते बोलते की हे पहा, आपल्याला लोक काय बोलतील आणि काय म्हणतील याचा अजिबात विचार करायचा नाही आहे. कारण लोक येतात का आपल्या सुखाच्या दुःखाच्या वेळेला आपल्या इथे, तर त्यावेळी आपणही त्यांचा विचार करायचा नाही आहे बाळजाबाई. त्यामुळे आता इथून पुढे तुम्ही नेहमी खुश राहायचं आणि मला माझ्या आईला खुश राहताना पाहायचं आहे, असं म्हणत आता इथे कृष्णा जी आहे ती बाळजाबाईला बोलते की चला आता आपण रेडी होऊयात. असं म्हणत आता कृष्णा बाळजाबाईला रूममध्ये घेऊन जाते आणि त्याचनंतर आता इकडे बाळजाबाई रूममध्ये गेल्यानंतर इकडे आता पूजा देखील चाललेली असते. कारण कृष्णाने तिला ऑर्डर दिली होती की आज घरी पाहुणे येणार आहेत, त्यामुळे पूजा तू पंचपक्वान्न बनव म्हणजे जेणेकरून तेही खुश होतील. तर आता इथे कृष्णाच्या सांगण्यावरून पूजाला स्वयंपाकघरात जायचं असतं, तर ती स्वयंपाकघरात जाते आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागते. इकडे आता ती किचनमध्ये आल्यानंतर इथे समर उभा असतो. समोरला पाहताच ती ही जी पूजा आहे ती समोरला सांगू लागते की तुला माहिती आहे का समर, बाहेर काय चाललं आहे, बाहेर कसला गोंधळ चालला आहे. तर त्यावेळी आता समर बोलतो की काय झालं आहे पूजे, काय झालं आहे बाहेर. तर त्यावेळी आता पूजा जी आहे ती सांगू लागते की या कृष्णाने बाळजाबाईचं लग्न करण्याचं ठरवलं आहे. तर आता इथे समर जो आहे तो बोलतो की हे काय नवीन आहे, आता हे तर रोजचंच आहे, त्यांना दोघांचं लग्न लावून मग शांत बसायचं आहे. तर त्यावेळी पूजा सांगू लागते की अरे समर, आबा आणि बाळजाबाईचं लग्न नाही तर बाळजाबाई दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करणार आहे आणि असं स्थळ कृष्णाने इथे बाळजाबाईसाठी आणलेलं आहे. तर त्यावेळी आता समर जो आहे तो बोलतो की काय बोलतेस तू, दुसऱ्या कोणाबरोबर. तर आता इथे समर जो आहे तो बोलतो की हे शक्य नाही, कृष्णा जी आहे ती दुसऱ्या कोणाबरोबर बाळजाबाईचं लग्न लावून देणारच नाही आहे, मला ना याच्यात काहीतरी वेगळं वाटते. तर आता पूजा ही बोलते की मलाही यात काहीतरी वेगळं वाटते, नक्की या कृष्णाचा काय प्लॅन असेल बरं, असं आता इथे ती समरकडे पाहून म्हणत असते. तर त्यावेळी आता समर जो आहे तो बोलतो की नक्कीच या कृष्णाचं या सगळ्यामध्ये काहीतरी प्लॅन असणार आहे आणि म्हणूनच ती हे सगळं करत आहे. तर आता समर जो आहे तो पूजाला बोलतो की आपण या सगळ्यामध्ये फक्त हेच पाहिलं पाहिजे की कृष्णा पुढे काय करणार आहे, कृष्णाच्या डोक्यात पुढे काय चाललेलं आहे, हाच तिचा प्लॅन जाणून घेण्याचा प्रयत्न करू आणि या सगळ्यामध्ये तिची साथ देऊ. पूजाला समरला असं सांगायचं असतं की आपण ना एक काम करूयात का, आपण या कृष्णाचा प्लॅन फेल करूयात का, ती जे काही ठरवते आहे ते सगळं काही होताच कामा नये. पण समर जो आहे तो बोलतो की हे बघ पूजा, तिच्या मनात काय आहे ते बघण्यासाठी आपल्याला हे सगळं बघत राहावंच लागणार आहे आणि बघू तर दे तिच्या मनात नक्की काय आहे ते. तर त्यावेळी आता ही जी पूजा आहे ती बोलते की ठीक आहे, बघूयात मग या कृष्णाच्या डोक्यात नक्की या बाळजाबाईच्या लग्नाबद्दल काय विचार आहेत ते. त्यानंतर आता इकडे आबा जे आहेत ते बाहेर आलेले असतात आणि आबा बाहेर येऊन विचार करत असतात की बाळजाबाईशी लग्न करणारा तो व्यक्ती कोण असेल, कोण असेल हा सरदेशमुख, मला कळत नाही आहे, त्याचं वय किती असेल आणि तो कसा असेल दिसायला, असे सगळे प्रश्न इथे त्याला पडलेले असतात. तर त्यानंतर आता इथे आबा जे आहेत ते म्हणत असतात की खरंच बाळजाबाई त्यांच्याशी लग्न करेल का. तर आता इथे आबांना खूप सारे प्रश्न पडलेले असतात, आबा गोंधळून गेलेले असतात. आबांना वाटतं की खरंच तो माझ्यापेक्षा चांगला असेल का दिसायला. आबांचे प्रश्न जे आहेत ते संपतच नाही आहेत, कारण बाळजा जी आहे ती आता त्यांच्यापासून दूर जाणार आहे. तर त्या गोष्टीपासून आता आबांना थोडा त्रास होणार आहे. पण आबा जे आहे ते बोलतात की आता काय उपयोग, म्हणजे बाळजाचं लग्न जरी झालं तरी मला काहीही प्रॉब्लेम नाही, असं आता आबा म्हणत असतात. पण त्यांच्या मनात जे काही आहे ते दाखवत नाही आहेत. कारण आता त्यांना वाटू लागतं की जरीही बाळजाबाईचं लग्न झालं तरीही माझं त्यांच्याशी कुठलं नातं आहे, होऊ देत, त्यांना लग्न करायचं तर करू देत, असं इथे आबांचं झालेलं असतं. त्यानंतर आता इथे आबा जे आहे ते विचार करू लागतात की नाही, कदाचित कृष्णा आणि दुष्यंतने हा प्लॅन केला असेल की मी लग्नाला होकार देत नाही म्हणून त्यांनी हे सगळं घडवून आणलं असेल. तर त्यानंतर आता इथे आबा त्या गोष्टीचा विचार करतात आणि बोलू लागतात की हो, कदाचित असं असू शकतं, कृष्णा हे असं करू शकते. तर आता आबांना इथे तेवढ्यातच समोर दुष्यंत दिसतो. दुष्यंत दिसल्यानंतर आबा दुष्यंतला विचारू लागतात की काय मग, कधी येणार आहेत पाहुणे. तर त्यावेळी आता दुष्यंत जो आहे तो बोलतो की येतीलच आता,
फक्त आपली तयारी तर होऊ द्या. तर आता इथे दुष्यंतने काही फुलं वगैरे मागवलेली असतात आणि सजावट करण्यासाठी ते सगळं मागवलेलं असतं. तर आता इथे आबा दुष्यंतला विचारू लागतात की दुष्यंत, हा सर देशमुख कुठला आहे आणि मला सांग, हे कुठे राहतात, त्यांचं पूर्ण नाव काय आहे. तर त्यावेळी आता दुष्यंत जो आहे तो बोलतो की ते काय आहे ना आबा, ते ना आईच्या ओळखीचे आहेत आणि मला त्यांचं पूर्ण नाव देखील माहिती नाही. थांबा, मी आत्ता जातो आणि आईला विचारून येतो. असं म्हणताच दुष्यंत जो आहे तो लगेचच जाण्यासाठी निघतो. तर तेवढ्यातच आबा दुष्यंतचा हात पकडून त्याला थांबवतात आणि बोलू लागतात की नाही नाही नको, त्याची काही गरज नाही. तर त्याचनंतर आता इकडे दुष्यंत बोलतो की ठीक आहे, चला मग तयारीला लागूयात. असं म्हणत आता दुष्यंत जो आहे तो कामासाठी निघतो. आबांना सांगतो की जर पाहुण्यांना आपल्या घरी छान वाटलं तर कदाचित त्यांना आपली बाळजाबाई आवडेल. तर त्यानंतर आता इथे दुष्यंत जो आहे तो बोलतो की ठीक आहे आबा, चला मी येतो. असं म्हणत आता दुष्यंत आतमध्ये निघून जातो. तर त्यानंतर दुष्यंत गेल्यानंतर इकडे आबा जे आहेत तो विचार करू लागतात की खरंच हा कोण असेल सर देशमुख आणि माझ्यापेक्षा छान असेल का आणि बाळजाला तो आवडेल का, हे सगळे प्रश्न इथे त्यांना पडलेले असतात. त्यानंतर आता इकडे कृष्णाने बाळजाबाईला छान मस्त तयार केलेलं असतं आणि ती आरशासमोर उभी असते. तर आता कृष्णा जी आहे ती म्हणू लागते की बाळजाबाई, तुम्ही आज खूप सुंदर दिसत आहात. खरं तर तुम्ही रोजच सुंदर दिसतात, पण आज काहीतरी तुमच्या चेहऱ्यावर वेगळाच ग्लो आहे. तर त्यावेळी आता इथे कृष्णाला बाळजाबाई म्हणू लागते की कृष्णा, अगं हे सगळं काय आहे आणि कशासाठी चाललं हे सगळं. हे बघ, तुला माहिती आहे की मी हे लग्न करणार नाही, मला हे लग्न मान्य नसणार नाही, पण मग तरीही तू का करतेस असं. तर त्यावेळी आता कृष्णा जी आहे ते बोलू लागते की हे बघा बाळजाबाई, हे लग्न तरी तुम्हाला कुठे करायचं आहे, हे पहा हे एक नाटक आहे. तर आता कृष्णाने बाळजाबाईला सांगितलं आहे की हे आमचं नाटक आहे. जर आम्ही असं नाटक केलं तर आबांना वाटेल की आम्ही खरंच तुमचं लग्न लावून देत आहोत आणि मग त्यानंतर त्यांना कळेल की त्यांच्या लाईफमध्ये तुमचं महत्त्व काय आहे ते. तर आता इथे बाळजाबाई जी आहे ती बोलू लागते की कृष्णा, जर हे तुमचं नाटक असेल तर त्या नाटकामध्ये मलाही सामील व्हायला आवडेल बरं का. तर त्यावेळी आता कृष्णा बोलू लागते की हो का, तर ठीक आहे. असं म्हणत आता बाळजाबाईला देखील कृष्णा या सगळ्या नाटकामध्ये सहभागी करते. तर त्याचनंतर आता इकडे बाळजाबाई घरामध्ये रेडी होऊन बसलेली असते आणि इकडे हॉलमध्ये आबा जे आहेत ते आता त्या पाहुण्यांची वाट पाहत बसलेले असतात. तर तेवढ्यातच इकडे कृष्णा जी आहे ती दुष्यंतला म्हणत असते की पाहुणे अजून आले कसे नाही, तर तुम्ही एकदा त्यांना फोन लावून पाहता का. तर त्यावेळी आता दुष्यंत जो आहे तो बोलतो की हे बघ कृष्णा, आपण जर सारखं सारखं त्यांना फोन केला तर त्यांना असं नको वाटायला की आपण त्यांना खूपच फोन करत आहेत, आपण खूपच आपल्या साईडने फोर्स करत आहोत लग्नासाठी. त्यामुळे हे पहा, तुम्ही सगळ्यांनी ना वाट पहा, ते येतीलच इतक्यात आणि थोडा उशीर जरी झाला तरी काय हरकत आहे, पाहूयात ना आपण त्यांची वाट. असं म्हणत आता दुष्यंतने इथे त्या सगळ्यांना वाट पाहायला थांबवत ठेवलेलं असतं. तर त्याचनंतर आता इकडे आबा जे आहेत ते विचार करू लागतात की कोण असेल हा सर देशमुख आणि एका दिवसातच ह्यांना हा कुठे मिळाला असेल, हे प्रश्न आता इथे त्यांना पडलेले असतात. त्यानंतर आता इथे दुष्यंतचे जे काही काका आहेत ते दुष्यंतला बोलू लागतात की काय मग दुष्यंत सरकार, तुम्ही ॲड्रेस तर नीट व्यवस्थित सिस्टमॅटिकली दिला होता ना त्यांना. तर त्यावेळी आता इथे दुष्यंत जो आहे तो बोलू लागतो की हो हो, मी ॲड्रेस एकदम व्यवस्थित दिलेला आहे. तर थोड्याच वेळात आता इकडे हे माधव काका जे आहेत ते बाहेरून धाकल्या मालकीन साहेब असं म्हणत आतमध्ये येतात आणि बोलू लागतात की ते पाहुणे जे आहेत ना ते आलेले आहेत, चला आपण सगळे त्यांचं स्वागत करूयात. असं म्हणत आता इकडे ही जी काही कृष्ण आहे आणि दुष्यंत आहे दोघेही जण खूप खुश होतात, कारण त्यांचे पाहुणे आलेले असतात. तर दोघेही जण जातात पुढे आणि पुढे जाऊन इथे त्यांचं स्वागत करतात. बाकीचे सगळेजण उठायला लागले होते, पण तेवढ्यातच अढळरावाने त्या सगळ्यांना थांबवलं की कोणी एखादा मोठा हे येत आहे का म्हणून. असं म्हणत आता इथे त्यांना बसायला सांगितलं आहे. तर त्याचनंतर आता इकडे हा जो काही सर देशमुख आहे तो दुष्यंतला बोलू लागतो की माफ करा, मला यायला थोडा उशीरच झाला. तर त्या
त्यावेळी आता इथे दूषण जो आहे तो बोलू लागतो की नाही नाही, त्यात काय आहे एवढं, तुम्ही या आतमध्ये तर या. तर आता इकडे पूजा आणि हा समर दोघेही जण पाहत असतात की हा देशमुख नक्की कोण आहे ते. तर त्याचनंतर इकडे हे कृष्णा बोलते की चला, स्वागत आहे तुमचं आपल्या या घरामध्ये, तर बसा, इथे बसा. तर आता दूषण जो आहे तो बोलतो की इथे नाही, इथे आपणच्या जवळ बसा. खरं तर इथे ना मानाची जागा आहे आणि मोठ्यांनाच तो मान मिळतो बरं का, असं म्हणत आता इथे त्यांना आबाच्या शेजारी बसवलेलं आहे. त्यानंतर आता इथे हे बसल्यानंतर आता कृष्णा जी आहे ती बोलू लागते की तुम्हाला काही अडचण तर आली नाही ना प्रवासामध्ये येण्यासाठी, ते काय आहे ना, तुम्ही एवढ्या लांबून आला आहात त्यामुळे विचारते आहे, तुम्ही ठीक आहात ना. तर त्यावेळी ते सांगू लागतात की हो हो, मी अगदी ठीक आहे, फक्त मलाच यायला थोडा उशीर झाला, माफ करा बरं का. तर त्याच नंतर आता इकडे इकडे आता इथे हे जे अढळराव म्हणजेच आबा आहेत ते त्याच्याकडे पाहू लागतात आणि ते म्हणू लागतात की बाळा या माकडाशी लग्न करणार. तर त्याचनंतर आता इथे आबा स्वतःच्या मनाशीच असं बोलून गप्प बसतात. तर त्याचनंतर इथे हे जे काही सरदेशमुख आहेत ना ते दुष्यंत आणि कृष्णाला सांगू लागतात की हा आद्या म्हणजेच आम्ही बालपणाचे मित्र आहोत बरं का. तर त्यावेळी हे ऐकल्यानंतर आता कृष्णाला आणि दुष्यंतला खूप आनंद होतो की आबा देखील या माणसाला ओळखत आहेत. तर त्यावेळी आता इथे हा जो जयकांत आहे तो त्याच्या वडिलांना विचारू लागतो की हे सगळं काय आहे, तुम्हाला माहिती आहे का. तर त्यानंतर ते बोलू लागतात की हे बघ, तुला आता पुढे सगळं काही समजेल, फक्त तू इथे नीट कान देऊन ऐकत राहा. त्यानंतर आता इथे हा जो काही सरदेशमुख आहे तो विचारू लागतो आबांना की काय मग आद्या, कसं आहेस. तर त्यावेळी आता इथे हे जे आबा आहे ते त्याच्या खांद्यावरती हात ठेवून म्हणतात की काय नाग्या, तू मला आध्या नाही तर अढळराव म्हणून हाक मारू शकतो, समजलं तुला. तर आता इथे ते जे आहेत ते बोलू लागतात की तुझा राग जो आहे तो आणखीनही तसाच आहे बरं का, अगदी लहानपणीसारखा. तर त्यानंतर आता इथे या दोघांबद्दल चर्चा सुरू होते. आता दुष्यंतला आणि कृष्णाला त्या दोघांचे लहानपणीचे किस्से ऐकायचे असतात. म्हणूनच आता इकडे हे जे काही सरदेशमुख आहे ते लहानपणीबद्दल सांगू लागतात आणि बोलू लागतात की तुम्हाला माहिती आहे का, मला ना सुलोचनासोबत आधीपासूनच लग्न करायचं होतं. म्हणजे माझं सुलोचनावरती तसंही प्रेम होतं, पण हा आड्यामुळे आमचं लग्न जे आहे ते अधुरच राहिलं आणि मी दुसऱ्याच बाईशी लग्न केलं. पण माझ्या बायकोला जाऊन 10 वर्ष झाली आहेत आणि म्हणूनच मी म्हटलं की जर मला हा लग्न करण्याचा दुसरा चान्स मिळतो आहे तर मी तो का सोडू ना. त्यामुळे मी म्हटलं जर सुलोचनासोबत आणखीनही म्हातारपणी माझं आयुष्य घालवायला मिळत असेल तर मी का हे लग्न करणार नाही, असं म्हणत आता इथे ते जे काही सरदेशमुख आहे ते दुष्यंतला सांगत असतात. तर त्यावेळी आढळराव जे आहे ते बोलतात की अरे नाग्या, तू काय बोलतेस हे सगळं, हे बघ ती आमच्या घरातली बाई आहे आणि तिच्याबद्दल तू असं बोलतोस, हे बघ नाग्या तू हे चुकीचं बोलतोयस बरं का. तर त्यावेळी आता इथे हा जो सरदेशमुख आहे तो बोलतो की आद्या, आता माझ्याकडे ऑप्शन मिळाला आहे तर मी नकार देणार का. हे बघ आधीच नकार दिला आहे तुझ्यामुळे, फक्त तू आमच्या प्रेमाच्या मध्ये आलास आणि सुलोचनाने तुझ्यासोबत लग्न केलं, त्यामुळे माझं लग्न थांबलं होतं. पण आता कुठलाही अडथळा येणार नाही बघ, कारण आता आमच्या लग्नाच्या मध्ये तू येणार नाहीस आणि सुलोचनानेही या लग्नासाठी होकार द्यावा असंच मला वाटतं. तर त्यावेळी आता दुष्यंत आणि कृष्णा दोघेही जण आबांचा चेहरा पाहत असतात की कशा पद्धतीने लाल होत आहे आणि त्यांनाही हेच हवं होतं जे की आत्ता आबांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. तर त्यावेळी आता इथे हे जे सरदेशमुख आहेत ते मुद्दामून सुलोचनाची तारीफ इथे आबांसमोर करत असतात आणि लवकरच तिला मी माझ्या घरची सून म्हणून घेऊन जाणार आहे असंही आता इथे ते सरदेशमुख म्हणत असतात. तर त्याचनंतर आता सुलोचनाचं एवढं कौतुक ऐकून ना आबांचा राग जो आहे तो अनावर होतो. आबांना प्रचंड त्या माणसाचा राग येऊ लागतो. तर मित्रांनो, आता पुढील भागात इकडे आता सुलोचनाची ही तारीफ जी ऐकून आबा खूप बोर झालेले आहेत आणि आता त्यांचं असं झालेलं असतं की नाही, मी आता सुलोचनाला म्हणजेच बाळजाबाईला ह्याच्याशी लग्न करायला होकार तर देऊच देणार नाही.
तर आता इथे या सगळ्याची बोलणी चाललेली असतानाच इकडे आता दुष्यंत आणि कृष्णा बोलतात की आई, मग मला सांग, तुला हे कसे वाटले, म्हणजे तुला हे तुझा नवरा म्हणून स्वीकार आहेत का? तर त्यावेळी आता आई जी आहे ती दुष्यंतला बोलू लागते की हो, माझा या लग्नासाठी होकार आहे, जर तुम्हा सगळ्यांची हरकत नसेल तर त्यावेळी आता इथे आबा जे आहेत हे बाळाच्या तोंडून हे सगळं ऐकतात आणि रागाने उठतात आणि बोलू लागतात की ए उठ नाग्या, उठ इथून, चल चालतं हो, आमच्या घरात न चालतं हो. हे बघ, तुला इथे येऊन आणि तुझी बडबड ऐकून ना मी खूप बोर झालो आहे बरं का, आणि तुला माझ्या बायकोशी लग्न करण्याची अजिबात गरज नाही, चल चालतं हो इथून, असं म्हणत आबा त्याला उठवतात आणि बोलतात की चल, तू निघतो की नाही की धक्के मारून तुला घराबाहेर काढू, असं म्हणत आबा रागाच्या भरात इथे त्या सर देशमुखवरती चिडत असतात. आणि दुष्यंत आणि कृष्णाला हेच हवं असतं. तर त्यावेळी आता आबाने त्यांना घराबाहेर काढल्यानंतर इथे आबा जे आहेत ते बाळजाबाईसमोर म्हणत असतात की बाळजाबाई, मी या लग्नासाठी तयार आहे, तुम्ही माझ्याशी पुन्हा संसार थाटाल का? तर असं ऐकल्यानंतर बाळजाबाईलाही खूप आनंद होतो आणि आता बाळजाबाई देखील आढळरावांशी पुन्हा लग्न करण्यासाठी होकार देतात. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.